सर्वप्रथम मी आपला मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो की आपण अतिशय प्रेमाने माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे। आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व वकील संघटनांनी जे प्रेम दिलं, जो आशीर्वाद दिला आणि खास करून पंढरपूरच्या वकील संघाने जो माऊलीचा हार देऊन माझा सत्कार केला, त्याचप्रमाणे वारकऱ्याचा पूर्ण संच देऊन जो सत्कार केला त्यामुळे मी अतिशय भारावून गेलेलो आहे आणि त्यांना कबूलही केलं आहे की मी आषाढी एकादशीनंतर निश्चितच पंढरपूरला येईल। आज आपण या एकदिवसीय परिषदेमध्ये अनेक अशा विचारांचं आदान प्रदान करणार आहोत। आताच ठोबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वकिली कुठलाही व्यवसाय असो की त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी येत राहतात, नवीन नवीन कायदे येत राहतात, नवीन नवीन निकाल येत राहतात आणि त्यामुळे वकिलांनी अपडेट राहणं हे अतिशय आवश्यक असतं आणि त्या दृष्टीनं आज जे आपण कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे ती कॉन्फरन्स अतिशय महत्त्वाची ठरते। खरं म्हणजे मी नेहमीच कौतुक करत आलेलो आहे। आमचे मिलिंद ठोंबळे जे आहेत, आशिष देशमुख आहेत, राजेंद्र उंबापक आहेत, संग्राम देसाई आहेत की त्यांनी एक 10-15 वर्षापूर्वी बार काउन्सिलमध्ये निवडून आल्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम राबवला, जेणेकरून वकिलांचं जे नॉलेज आहे ते अद्ययावत राहावं। आणि मला स्वतःलाही आनंद आहे की मी महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट प्रत्येक विभागामध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे ज्या कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्रामच्या कार्यक्रम घेण्यात आले होते त्यामध्ये सहभागी होता आलं। आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने जे पूर्ण देशामध्ये पहिली अशी, आपण बघतो की प्रत्येक राज्यामध्ये ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात आणि जे आपले सहकारी न्यायाधीश बंधू असतात, मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातील न्यायाधीश बंधू आणि भगिनी उपस्थित आहेत, त्यांचं ट्रेनिंग होत असतं। मुंबईला उत्तानला आहे, अगोदर आमच्या नागपूरला होती ज्योती, प्रत्येक राज्यामध्ये आहे, परंतु महाराष्ट्र हे एक असं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये वकिलांकरता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निर्माण करण्यात आली आणि मला आनंद आहे की त्या इन्स्टिट्यूटचं भूमिपूजन करण्याची मला संधी मिळाली आणि त्याचप्रमाणे एका वर्षाच्या आत ही इमारत उभी करून त्या इमारतीचं उद्घाटनसुद्धा याच वर्षी जानेवारीमध्ये करण्याची संधी मिळाली। मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी अतिशय धडाडीने हा प्रकल्प उभा केला। आमचे मित्र संग्राम देसाई हे तर मला वाटते जवळपास दर आठवड्याला 1-2 चक्रा तिथे मारायचे आणि एन्श्युअर केलं त्यांनी की वर्षभरात ही अकॅडमी कशी उभी होईल। आणि म्हणून या प्रसंगी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचं सुद्धा अभिनंदन करणं मी माझं कर्तव्य समजतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम मोठ्या चांगल्या धडाडीने राबवला, इन्स्टिट्यूट उभी केली। कारण मी नेहमीच मानत आलेलो आहे की ज्या दिवशी वकिलाला किंवा न्यायाधीशाला वाटतं की मला सर्व काही आलं, मी सर्वज्ञ आहे, तो त्या न्यायाधीशाच्या किंवा वकिलाच्या कॅरियरमधला शेवटचा दिवस असतो। नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात। मी ज्यावेळेला सुरुवातीला मुंबईला वकिली केली राजाभाऊ भोसलेंसोबत, त्यानंतर नागपूरला शिफ्ट झालो आणि वकिलीती शिकत गेलो, न्यायाधीश झाल्यावरती शिकत गेलो। त्यानंतर ज्यावेळेला मुंबईला माझी हेडक्वार्टर्स चेंज करण्यात आलं त्यावेळेला सुद्धा नवीन नवीन अशा अनेक गोष्टी ज्या कधी वकिलीत केल्या नव्हत्या त्या शिकावं लागल्या। मग ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असो, IPR ज्याला आपण म्हणतो, किंवा इनडायरेक्ट टॅक्सेशन असो। आणि मी नेहमीच स्वतःला प्रत्येक ठिकाणी एक नवीन नवीन ज्यावेळेला कायद्याचे विषय समोर यायचे ते एक विद्यार्थी या दृष्टिकोनातूनच त्या टेन्युअरकडे बघायचो। सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुद्धा अनेक असे सब्जेक्ट्स आले की जे कधी
न्यायमूर्ती म्हणून हायकोर्टामध्ये समोर जावं लागलं नाही. IBC ज्याला आपण म्हणतो इन्सॉल्व्हन्सी आणि बँकिंग कोर्ट, त्याच्यामध्ये डायरेक्टली NCLT आणि NCLT नंतर NCLAT आणि NCLATच्या नंतर सुप्रीम कोर्टात येतात. मला आनंद आहे की त्या सुप्रीम कोर्टाच्या कालखंडामध्ये अनेक अशा विषयांवरती मला न्याय निवाडे देण्याची संधी मिळाली. आणि प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा नवीन विषय आला तर मी स्वतःला विद्यार्थ्याच्या भूमिकेत ठेवूनच काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टात अनेक अशा विषयांवरती, मग ते एन्व्हायरमेंटल सब्जेक्ट असो, ज्युडिशियल ऑफिसर्सचे संबंध असो, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी असो, किंवा घटनेचे आपले 3 जे विंग आहेत, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आणि लेजिस्लेचर, याचा बॅलन्सचा प्रश्न असो, अनेक असे निवाडे देण्याची मला संधी मिळाली. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की या देशाचा, मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की मी नेहमीच मानतो की माझ्यापेक्षा अनेक असे वकील असतील, न्यायाधीश असतील की ते माझ्यापेक्षा सर्व दृष्टीनं सुपेरियर असतील, परंतु नियतीमुळे मला या देशाचा सुप्रीम कोर्टात जाण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे या देशाचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया होण्याची संधी मिळाली. आणि त्या संधीचं मी माझ्या परीनं जेवढा चांगला उपयोग करता आला तेवढं करायचा प्रयत्न केला. परंतु माझ्या दृष्टीने माझ्या हातून जर सगळ्यात आणि मला स्वतःला आनंद देणारी जी कुठली घटना झाली असेल तर ते म्हणजे कोल्हापूर खंडपीठाच्या सर्किट बेंचची निर्मिती. आमचे संग्राम देसाई बऱ्याच वेळेला मला रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे त्यांनी कार्यक्रम केले. सांगलीला येऊन गेलो मी, साताऱ्याला येऊन गेलो. परंतु मी ठरवलं होतं की मी कोल्हापूरला जाणार नाही. आणि कोल्हापूरला केव्हा जाईल तेही मी ज्यावेळेला सुप्रीम कोर्टात 2019मध्ये गेलो होतो त्याच वेळा ठरवलेलं होतं. आणि आपल्याला माहीतच आहे की मी 14 मे 2025 रोजी या देशाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे या प्रसंगी मी प्रामुख्याने उल्लेख करू इच्छितो की वेस्टर्न इंडिया ॲडव्होकेट्स असोसिएशन, कारण की जेव्हा जेव्हा मूळ बेंचमधनं नवीन खंडपीठ होतं, आपल्याला माहीत असेल की सोलापूरहून जर समजा पंढरपूरला ज्यावेळेला ADCचं कोर्ट झालं तर सोलापूरच्या वकिलांनी विरोध केलाच असेल, किंवा अजून कुठे ज्यावेळेला ADCचं कोर्ट होतं त्यावेळेला विरोध होतोच. परंतु मी नेहमीच समजत आलेलो आहे की जी इन्स्टिट्यूट असते, मग ती ज्युडिशरी असो, दॅट एक्झिस्ट नॉट फॉर द जजेस ऑर फॉर द लॉयर्स, बट इट एक्झिस्ट फॉर द एंड कन्झ्युमर. या देशाचा जो नागरिक आहे, शेवटचा नागरिक, या देशाचा जो पक्षकार आहे, त्या कार्यकर्ता हे इन्स्टिट्यूट उभा राहतात. आणि म्हणून जेव्हा सिंधुदुर्गच्या काऱ्याकोपऱ्यातून हालअपेष्टा करत पक्षकाराला मुंबईला जावं लागायचं, आणि त्याचप्रमाणे सोलापूरच्या बॉर्डरमधल्या, सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि कर्नाटकाच्या बॉर्डरमधल्या एखाद्या नागरिकाला जर एवढ्या दूर जावं लागत असेल तर मग आपण त्याला खऱ्या अर्थानं न्याय देतो की नाही, हा प्रश्न मला नेहमीच भेडसावत राहायचा. आणि जेव्हा मला संधी मिळाली आणि वेस्टर्न इंडिया ॲडव्होकेट असोसिएशननी सुद्धा कोल्हापूरच्या मागणीला विरोध न करता एक मोठ्या भावासारखं त्याला पाठबळ दिलं, त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने कोल्हापूरचा सर्किट बेंचची निर्मिती होऊ शकली. सुरुवातीला सोलापूरकरांचाही विरोध होता. आताच मिलिंद थोमडेंनी म्हटलं की मी अजून काही दिवस जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतो तर सोलापूरची मागणी पूर्ण झाली असती. मी स्पष्टपणे सांगतो की मी बिलकुल ते होऊ दिलं नसतं. कोल्हापूरची निवड याकरता झाली की कोल्हापूर हे मध्यवर्ती आहे. सोलापूरच्या नागरिकाला कोल्हापूरला पोहोचायला जेवढा वेळ लागतो तेवढाच रत्नागिरीवरून किंवा सिंधुदुर्गच्या कोपऱ्यातून येणारा जो नागरिक आहे त्याला वेळ लागतो. आणि जसं मी नेहमीच पुण्याच्या मागणीला आमचे राजेंद्रजी उमक आहेत सोबत, पुण्याच्या खंडपीठाला नेहमीच विरोध करत आलेला आहे. कारण की पुण्यावरून
मुंबईला आता तर ते काय मिसिंग लिंक वगैरे आली त्याच्यामुळे 1.5 तासात पोहोचता येते म्हणतात. तर त्यामुळे खऱ्या अर्थानं जिथं गरज आहे तिथेच निर्माण झाले पाहिजे. मी उत्तर प्रदेशमध्ये अजून खंडपीठावे व्हावे या साई समर्थक आहे, कारण की नोएडा म्हणजे दिल्लीला लागून त्याला जर पक्षकाराला काही त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याला अलाहाबादला जावं लागतं 12-13 तासाचा प्रवास करून. जो ईस्टर्न उत्तर प्रदेशचा भाग आहे, मग तो बुलंदशहर असो किंवा मिरट असो, एक लांब रस्त्याचा प्रवास करून नागरिकांना अलाहाबादला जावं लागतं. आणि दुसरी बाब म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन न्यायाची मागणी करणं हे पक्षकाराच्या दृष्टीनं आर्थिकदृष्ट्या सुद्धा अतिशय जाचक होतं. आज आपण बघतो की मला वाटतं पंढरपूरचे वकील, सोलापूरचे वकील कोल्हापूरला जाऊन आपल्या पक्षकाराच्या केसेस मांडत असतील. आणि खऱ्या अर्थानं आपण जी जस्टिस ॲट डोअर स्टेप्स म्हणतो की न्याय हा पक्षकाराच्या दारी असला पाहिजे, त्या अर्थानं कोल्हापूर खंडपीठ या पूर्ण विभागातील जनतेकरता एक अतिशय मोलाची बाब ठरलेला आहे. मला खात्री आहे, मी दिल्लीला जरी असलो तरी महाराष्ट्राची माहिती घेत असतो. आणि मला आनंद आहे की आता या 16 ऑगस्टला कोल्हापूर सर्किट बेंचला 1 वर्ष पूर्ण होतील. आणि या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये कोल्हापूरच्या सर्किट बेंचनी या विभागातील जनतेला न्याय देण्याचं जे अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. मी ज्यांनी कोल्हापूर खंडपीठात या वर्षभरात न्यायदानाचं कार्य केलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो. या 16 ऑगस्टला आपण वर्षपूर्तीचा सोहळा साजरा करणार आहोत. आणि म्हणून मला मनापासून आनंद आहे की काही अंशी तरी ज्या आपल्या घटनेतील संकल्पना आहे की डोर्स ॲट जस्टिस ॲट डोअर स्टेप्स, न्याय हा या देशातील जनतेला, या देशातील पक्षकाराला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेस मिळावं या संकल्पनेच्या दृष्टीनं कोल्हापूरच्या खंडपीठाची निर्मिती करता आली. मी नेहमीच उल्लेख करत असताना कोल्हापूरचा सर्किट बेंच असा उल्लेख करत नाही, मी नेहमीच कोल्हापूर खंडपीठ असा उल्लेख करत असतो, कारण की मला मनापासून खात्री आहे, मला पूर्ण आत्मविश्वास आहे की कोल्हापूरला निश्चितच नजीकच्या काळामध्ये पूर्ण खंडपीठाची निर्मिती होईल आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नपूर्तीचा थोडासा विलंब झालेला आहे तो सुद्धा दूर होईल. वेळ बराच झालेला आहे, त्यामुळे मी जमादार साहेबांना विनंती केली की मला ज्या विषयावरती बोलण्यात आलं आहे ते मी माझ्या इनॉग्रल स्पीचमध्येच बोलेल. आणि मला विषय देण्यात आला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड द ॲडव्होकेट्स फ्रॉम ड्राफ्टिंग टू डिसिजन मेकिंग. काल मी काकासाहेब दादांना म्हटलं की मला काहीतरी 1 तासाचा वेळ दिला, म्हटलं या विषयावरती 1 तास काय बोलणार, मग बोलायचं झालं तर पूर्णच आर्टिफिशियल बोलावं लागेल. आज पण काल आपण बघतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स देशाचे पंतप्रधान सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सपोर्ट करतो आणि टेक्नॉलॉजीने फार मोठं वरदान दिलेलं आहे. निश्चितच मला आठवतं की ज्यावेळेला कोविडच्यामुळे लॉकडाऊन डिक्लेअर करण्यात आला आणि 48 तासाच्या आतमध्ये सुप्रीम कोर्टाने व्हर्च्युअल हिअरिंगद्वारे न्याय देण्याचं काम सुरू ठेवलं. त्या पहिल्या बेंच मला त्यावेळेला आमचे ज्येष्ठ न्यायमूर्ती ते नंतर देशाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले जस्टिस रमणा आणि जस्टिस संजय किशन कौल आणि मी, आमचा तिघांचा तो बेंच होता, तो इनॉग्रल बेंच व्हर्च्युअल हिअरिंगचा सुरू झाला. आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील, मग तो कन्याकुमारीहून येणारा पक्षकार असो किंवा मग नॉर्थ ईस्टमधला अरुणाचलमधला असो किंवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातला असो, त्याला न्यायापासून वंचित राहावं लागलं नाही आणि जलद गतीने त्याला न्याय मिळत गेला. आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीचे तर फायदे आहेतच. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एरियर्स कमी करण्याच्या दृष्टीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करतो. केसेसचं कॅटेगरायझेशन आणि क्लासिफिकेशन करण्याकरता जर एकाच प्रकारच्या अनेक केसेस असतील त्यामध्ये एखाद्या लीड मॅटरवरती जर डिसिजन देऊन तेच डिसिजन बाकीच्या मॅटर्समध्ये फॉलो केलं तर आपण आपली पेंडन्सी आहे ती कमी करू शकतो. माझ्याकडे जो एक
इलेक्ट्रिसिटी ॲक्टचा मोठा बंच लागलेला होता, जवळपास 100-150 केसेस होत्या. आणि जेव्हा केव्हा ते केसेस लागायच्या तर दिल्लीला माहीत आहे सिनियर ॲडव्होकेट्स 15 लाख 20 लाख, मुंबईची फी सुनील शांना माहीत असेल आता काय, पण मुंबईला फी चांगलीच असते सिनियर ॲडव्होकेट्सची. तर ते 2-3 वकील येऊन सांगायचे की माय लॉर्ड्स, वेन दिस मॅटर स्टार्ट्स इट विल गो ऑन फॉर वीक्स अँड वीक्स. मी आणि माझ्यासोबत आता आपले जे पुढचे CJI होणार आहेत ते जस्टिस विक्रमनाथ, आमचा बेंच होता, ते 2-3 वेळा ऐकून घेतलं मी. आणि म्हणजे दिल्लीला ॲडजर्नमेंट जरी घेतली तरी बिल तर जातच. शेवटी त्यांना म्हटलं मी एक दिवस की हे किती दिवस चालणार, तुम्ही प्रत्येक तारखेला मला म्हणता की दिस विल गो ऑन फॉर वीक्स अँड वीक्स. तर म्हणजे मी म्हटलं हे आम्ही कधी ऐकायचंच नाही का, तर तुम्ही सुरू तर करा. त्यांना ते 100-150 मॅटर होतं. त्यांना म्हटलं की तुम्ही पहिल्यांदा ह्यामध्ये एक कॉमन इश्यू काय आहे सगळ्या मॅटर्समध्ये ते कल आउट करा. आणि एक नोडल वकील नेमले दोन्ही बाजूचे, पिटिशनर्स आणि रिस्पॉन्डंटचे, आणि कॉमन इश्यूज पूर्ण कल आउट केल्यानंतर जवळपास एक मला वाटते एखादा आठवडा हिअरिंग झालं असेल जास्तीत जास्त. आणि ते पहिल्यांदा आम्ही एक दीड महिन्यात जजमेंट दिलं मी. ते डिसाईड केल्यानंतर मग त्यातल्या बाकीच्या ज्या 100-1 मॅटर्स उरलेल्या त्या 100-125 त्यात परत सब क्लासिफिकेशन करून एकेका जजमेंटमध्ये 10-10, 12-12 केसेस कशा निपटता येतील. तर टोटल मला नाही वाटत की एक 15 दिवसाच्या वर्किंग डेज लागले आम्हाला ते 100-150 मॅटर्स डिसाईड करण्याकरता. आणि वकिलांच्या धमक्यांना की ह्यांना आठवडे चालेत हे जर आम्ही जुमानलं असतं त्यांना, ते ग्रुप डिसाईड होऊ शकला नसता. आणि एवढंच नव्हे तर त्या एका डिसिजनमुळे जो या देशातील इलेक्ट्रिसिटीचा जो चेंज इन लॉचा कन्सेप्ट आहे तो क्लिअर झाला. आणि मला नेहमीच ते ॲप्टेलचे किंवा जे CERCचे किंवा जे स्टेटच्या इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन कमिशनचे जे मेंबर्स आहेत ते नेहमी सांगत असतात की तुमच्या एका डिसिजनमुळे आम्ही शेकडो मॅटर्स आमच्या ॲप्टेलवर किंवा CERCवर किंवा स्टेट इलेक्ट्रिसिटी कमिशनवर डिसाईड करू शकलो. आणि त्यामुळे अशा नवीन टेक्निक जर आल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. या देशातील जो पक्षकार आहे तो आपण बघतो की आपल्या देशात विविध भाषांमध्ये आपण बोलतो. आणि जजमेंट काय आहे ते पक्षकाराला त्याच्या भाषेत समजावं याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून सुप्रीम कोर्ट जवळपास 17 भाषांमध्ये जे इंग्लिश जजमेंट्स आहेत त्याचं ट्रान्सलेशन करत असतं. आणि त्यामुळे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचा निश्चितच आपण उपयोग करू शकतो. परंतु प्रश्न आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती पूर्णपणे आपण विलंबून राहू शकू का. आणि आजकाल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय काय होऊ शकते ते तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. आपण सगळ्यांनी आता मगाशी मी आमदार साहेबांशी बोलत होतो की लार्जली माझी कारकीर्द नॉन कॉन्ट्रोवर्शियल राहिली, एक जर प्रसंग सोडला तर. आणि त्यावेळेला तुम्ही वाचलंच असेल की कोणीतरी एका वकिलाने डायसवरती जोडा भिरकावला. मी त्याकडे लक्षही दिलं नाही. ते समोर वकील होते ते थोडे जरा भांबावले. त्यांना मी म्हटलं वेन वी आर नॉट डिस्टर्ब वाय आर यू डिस्टर्ब, प्लीज प्रोसीड विथ द आर्ग्युमेंट्स. आणि सुरू झालं. दुपारच्या वेळेला माझ्याकडे ते रजिस्ट्रार जनरल आले की काय करायचं म्हणे सर, ते त्याला आम्ही बसून ठेवला. म्हटलं त्यालाही सोडून द्या आणि त्याचा जोडाही परत देऊन द्या, त्याला कशाला बिन कार्यालयात पाठवता. त्यानंतर दुसऱ्या 1-2 दिवसामध्ये आमच्या एका सहकार्याने मला क्लिप पाठवली की तो जोडा चांगला फ्लाय करत माझे सहकारी आहेत विनोदचंद्र साहेब त्यांच्या डोक्याला लागला. त्यांच्या डोक्यावरून तो परत हवेतून माझ्या डोक्यावर आला आणि माझ्या डोक्याला लागून खाली पडला. म्हणजे काय काय करू शकते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि काल एक 15-1 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहेत, नाव घेत नाही मी, आणि आमच्या नागपूरचेच आहेत. तर ते काहीतरी असं आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी एक 25-30 वर्षाचा जुना न्यूजपेपर तयार केला असं पाहिल्यावरती दिसतं. आणि त्यात लिहिली की चौथीमध्ये जे विद्यार्थी होते त्यांची पुरणपोळी खाण्याची शर्यत लागली. आणि त्यात अमुक आता फार मोठ्या पदावर आहेत, त्यांनी 121 पुरणपोळ्या खाऊन विक्रम मोडला.
ते पाहिल्यावरती मी त्यांना पाठवला तो मेसेज. त्यांचा रिप्लाय सर हे म्हणे एआयने क्रिएट केलेला आहे. तर त्यामुळे एआयचा वापर तर करा, पण त्याच्यावरती खूप जास्त विलंबून राहू नका. आताच मिलिंदजींनी सांगितलं, काल परवाच नरसिंह साहेबांपुढे एक केस लागली होती. त्याच्यामध्ये तेच एनक्लॅटच्या मेंबर्सनी काही जजमेंटचा रेफरन्स दिला आणि ते लक्षात आलं की ते जजमेंट अस्तित्वातच नाहीत आणि म्हणून त्यांनी तर ते डेप्रिकेट करताना एनक्लॅटला सुद्धा डेप्रिकेट केलं की एनक्लॅटच्या मेंबर्सने तरी पाहायला पाहिजे होतं की असं जजमेंट आहे की नाही. आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा वापर करताना ती केलीच पाहिजे, परंतु त्याकरता आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की म्हणजे बॉस कोण आहे. मशीनला तुम्ही तुमचा बॉस होऊ देणारा की तुम्ही मशीनचे बॉस होणारा. आणि म्हणून ड्राफ्टिंग करता वगैरे आजकाल ते ChatGPT वगैरे करतं, जजमेंट वगैरे येतात, पिटिशन लिहून येतं. निश्चितच त्याचा तुम्ही एक असिस्टन्स घेतला पाहिजे, परंतु त्यावर पूर्णपणे विलंबून न राहता तो ड्राफ्ट आल्यावरती व्यवस्थित आहे की नाही. कारण अजूनही मला सवय आहे की मी आता तर जजमेंट्स नाही लिहितो, आता ओपिनियन्स वगैरे लिहितो, परंतु स्वतः पूर्णप्रमाणे लाईन आणि लाईन वाचल्याशिवाय मी सही करत नाही. जजमेंट्समध्ये तर मी म्हणजे ज्यावेळेला सुप्रीम कोर्टात होतो, दर शुक्रवारी कुठे ना कुठे कार्यक्रमाकरता जायला लागायचं. तर जाताना कुठलं ना कुठलं जजमेंट करेक्ट करत जायचो, परत येताना सोमवारच्या फाईली वाचत राहायचो. आणि म्हणून तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरून जर कुठला एखादा ड्राफ्ट तयार करत असाल तर निश्चितच त्याचा तुम्हाला उपयोग होईल, पण त्याला एक फाउंडेशन मानून त्यावरती पूर्ण विसंबून न राहता खऱ्या अर्थानं ते आपल्या फॅक्टशी जुळतं मिळतं आहे की आहे याची शहानिशा केल्याशिवाय त्यावर सही करू नये. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च करता सुद्धा तुम्हाला मदत करतं. मला आठवतं आहे आम्ही ज्यावेळेला वकिली सुरू केली 1985 साली, त्यावेळेला कुठल्या विषयावरती जर समजा रिसर्च करायचा असेल तर मग ते सुप्रीम कोर्ट डायजेस्ट घेऊन बसावं लागायचं किंवा ARच्या डायजेस्टचे व्हॉल्यूम राहायचे. आणि घंटो न घंटो रात्री मेहनत करून केसेस काढायच्या, त्यातल्या रिलेव्हंट कुठल्या आहेत, मग त्या केसेस काढल्यावरती त्या वाचून मग त्यातल्या किती आपल्याला वापरता येऊ शकतात. आज आपण आपल्या लॅपटॉपवरती किंवा आयपॅडवरती 2-4 शब्द टाकले तर तुम्हाला रिलेव्हंट केसेस मिळून जातात. परंतु त्या आल्यावरती जर समजा 100 केसेस आल्या तर मी पाहिलं आहे की काही काही रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंटमध्ये 100च्या 100ही केसेस त्या जोडलेल्या असतात आणि बऱ्याचदा वकिलांची फी तो पेपरबुकच्या वजनावरती सुद्धा अवलंबून असते. आणि बऱ्याचदा त्या वाचल्यावरती लक्षात येते की त्यातल्या 90% केसेस रिलेव्हंट नसतात. तर म्हणून जरी तुम्ही सर्च कमांड दिल्यावरती 100 केसेस आल्या तर त्या परत त्याच्यातून स्वतः मॅन्युअली सर्च करून त्या किती रिलेव्हंट आहेत किती रिलेव्हंट नाहीत हे बघायला पाहिजे. त्याचप्रमाणे स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स जे AI जनरेट करतं ते खरोखर आपल्या केसला लागू आहे की नाही याचा सुद्धा आपण फिजिकली अभ्यास करणं आवश्यक असतं. आणि आपण बघतो की आताच नुसतंच भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये हा प्रॉब्लेम रिलेव्हंट आहे, प्रिव्हिलंट आहे. मी मध्यंतरी वाचलं की एका केसमध्ये चुकीचे जजमेंट साईट केल्यामुळे अबुधाबीच्या कोर्टाने एका लॉ फर्मवरती 63 लाख रुपयांचा दंड ठोठावला. मुंबईलाही मला माहीत नाही ते मिलिंद जाधव आहेत की जामदार साहेब आहेत की पठाण आहेत, पण 50,000चा दंड ठोठावला आहे की रिटर्न आर्ग्युमेंट जसं AIने जनरेट केलं होतं तसंच्या तसंच दाखल करण्यात आलं. आणि म्हणून एवढीच सजेशन आहे की त्याचा तुम्ही वापर करा AIचा, पण त्याचे गुलाम बनवू नका, त्याला तुमचं गुलाम बनवून वापरा. आणि
बऱ्याच वेळेला जसं आहे तसं रिटन नोट्स आर्ग्युमेंट जर दिल्या तर आपण बघतो की ग्रॅमॅटिकल मिस्टेकही जसं तशा असतील तर त्याही आपण करेक्ट न करता देतो. आणि त्या दृष्टीने जर आपण एक वकिलाचं मी नेहमीच म्हणतो की जेवढे जज महत्त्वाचे आहेत तेवढेच किंवा त्याभावना जास्त वकीलसुद्धा महत्त्वाचे आहेत. लॉयर्स अँड जजेस आर लाईक टू व्हील्स ऑफ दी इन्स्टिट्यूशन ऑफ ज्युडिशरी. आणि म्हणून वकिलांची जबाबदारी राहते की नुसतं यावरती अवलंबून न राहता स्वतःचं ज्ञान वापरून स्वतःची बुद्धी वापरून त्यावरती मॉडिफाय केलं पाहिजे, त्याला आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे आणि त्यानंतर जजेसना ते हँडओव्हर केला पाहिजे. आणि मी नेहमीच मानत आलेलं आहे लॉर्ड कोकचे एक वाक्य मला नेहमीच प्रभावित करतं की ब्रिव्हिटी ऑफ द लॉ इज व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ द टाइम, बिकॉज लॉ टेक्स लिटिल डिलाइट फ्रॉम वॉर्निश ऑफ फ्लॉवर्स अँड गार्निश ऑफ वर्ड्स. आणि म्हणून AIनी जनरेट केलेले लांबलचक प्लिडिंग्स किंवा लांबलचक रिटर्न आर्ग्युमेंट्स ते कर्टेल करून जे आवश्यक आहे तेच आपण वापरलं पाहिजे. अथॉरिटीज खरोखर आहेत की नाही AIने जनरेट केलेल्या त्यासुद्धा आपण बघायला पाहिजे. नाहीतर म्हणजे जसं 50,000 63 लाख कॉस्ट ठोकली ते तुमच्यावरती ठोठावले जाऊ शकते. त्याचप्रमाणे AIमध्ये वापर करत असताना आपल्या पक्षकाराची, कारण की दी रिलेशनशिप बिटवीन अ लॉयर अँड अ क्लायंट इज दॅट ऑफ अ कॉन्फिडेन्शियलिटी. आणि काही कॉन्फिडेन्शियल जर माहिती आपल्या पक्षकारांनी दिलेली असेल तर ती कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन पब्लिक प्लॅटफॉर्मवरती AIवरती आपण ती वापरावी की नाही हे सुद्धा आपण बघणं महत्त्वाचं असतं. कारण की आपण बघतो की लॉ ऑफ प्रायव्हसी हा सुद्धा आता सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्युशनल फंडामेंटल राईट मानलेला आहे. आणि म्हणून AIचा वापर करत असताना आपण ह्या राईट टू प्रायव्हसीचा भंग करतो आहोत की नाही हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या मते जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण आपली एफिशियन्सी वाढवता येईल, आपल्या कामाची स्पीड वाढवता येईल, तरी त्याच वेळेला ज्या चांगला वकील किंवा चांगला जज बनण्याकरता ज्या क्वालिटीज असतात त्या कधीच रिप्लेस होऊ शकणार नाहीत. तसं कुठल्याही गोष्टीचं जजमेंट जे वकील घेऊ शकतो किंवा पक्षकार घेऊ शकतो किंवा जज घेऊ शकतो, त्याचप्रमाणे लिगल रिझनिंग हा एक महत्त्वाचा गुण आहे, महत्त्वाची क्वालिटी आहे, ते सुद्धा AI घेऊ शकत नाही. एथिकल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. वकील हा नेहमी पर्सुएसिव्ह असला पाहिजे. ते पर्सुएशन आपल्याला स्वतःलाच डेव्हलप करावं लागतं. पर्सुएशनची सुद्धा एक मर्यादा असते की पर्सुएशन शुड नॉट गो टू रिपीटिंग द आर्ग्युमेंट्स अगेन अँड अगेन. त्याचप्रमाणे पक्षकाराकरता जी आपल्या मनामध्ये सिंपती आणि एम्पॅथी असली पाहिजे ती सुद्धा मशीन तुम्हाला देऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे कोर्ट क्राफ्ट्स, आता वकिलीतून बाहेर निघालो मी त्यामुळे बोलायला हरकत नाही. ज्यावेळेला आम्ही वकिलीत होतो त्यावेळेला चांगली रिलीफ मिळाल्यावर काय बोललं जातं तेही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि एखादी चांगली केस डिस्मिस झाल्यावरती त्या जज साहेबांबद्दल किती आपण चांगलं बोलतो ते सगळ्यांना माहिती आहे. आणि वकील असताना हे करत असतो, नाही अभी 15 दिन रुक जाओ, बेंच बदलेगा तब लगाएंगे. जबाबदार साहेबांना येऊ द्या, निश्चित बेल मिळेल. त्यावेळी हे सगळ्या ते दिस आर ऑल ह्युमन इन्स्टिंक्ट्स दॅट मशीन कॅन नेव्हर रिप्लेस. आणि म्हणून या विषयावर मी एवढंच सांगेल की AIचा आपण वापर करा टू इन्क्रीज युअर एफिशियन्सी, टू इन्क्रीज दी quantum of work, but at the same time don't replace it with your human qualities, with the qualities which are very necessary for being a good lawyer or a good judge.
या प्रसंगी पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो की आपण माझ्यावरती जो प्रेमाचा वर्षाव केला. खरं म्हणजे ज्यावेळेला मी मागच्या 16 ऑगस्टला कोल्हापूरला गेलो तो उद्घाटनाकरता, याही वेळेला इंगळे साहेबांनी जर बोलावलं तर आम्ही 16 तारखेला जाणार आहोत तिथे. तर कोल्हापूरच्या जनतेने जे स्वागत दिलं होतं, या पूर्ण विभागाच्या जनतेने जे मनापासून प्रेम दिलं त्याबद्दल मी माझ्या अंतःकरणापासून आपल्या सर्वांचा आभारी आहे. आपलं प्रेम असंच राहू द्या, आपले आशीर्वाद असेच राहू द्या, हीच विनंती. धन्यवाद.